एक कढई घेणार आहोत आणि त्यामध्ये तेल घालून तेल गरम झाल्यावर त्यामध्ये जिरे घालणार आहोत। 1 चमचा जिरे घालून ते चांगले तडतडल्यावर आपण यामध्ये 1 किंवा 2 टमाटर घालून चिरलेला टमाटर घालून तो या तेलामध्ये चांगला परतून घेणार आहोत। तुम्ही येथे बघू शकता मी येथे चांगले 2 चिरलेले टमाटर घातलेले आहे आणि ते तेलात चांगले परतून घेत आहे। नंतर हे टमाटर गळल्यानंतर तेलात चांगले तळून झाल्यानंतर आपण यामध्ये काही मसाले घालणार आहोत। या मसाल्यांमध्ये आपण हळद, लाल तिखट, धने जिरे पावडर आणि थोडी आमचूर पावडर सुद्धा घालणार आहोत। हे सर्व मसाले घालून झाल्यानंतर त्याला आपण एकत्र करून एकजीव करणार आहोत। आपण यामध्ये थोडा गरम मसाला सुद्धा घालणार आहोत। तुम्ही येथे बघू शकता मी येथे मसाले घालत आहे। हे मसाले सर्व घालून झाल्यानंतर आपण त्याला चांगले एकत्र करून एकजीव करणार आहोत आणि त्याला चांगले तळून घेणार आहोत। तुम्ही येथे बघू शकता मसाल्यांना चांगले तेल सुटलेले आहे। तुम्ही येथे बघू शकता। नंतर आपण यामध्ये शिजवलेले काळे वाटाणे आणि बटाटे घालणार आहोत। तुम्ही येथे बघू शकता मी येथे वाटाणे आणि बटाटे घातलेले आहेत आणि त्याला चांगले एकजीव केलेले आहे। नंतर यामध्ये आपण वाटण घालणार आहोत। तुम्ही येथे बघू शकता मी येथे वाटण घातलेले आहे। त्याला चांगली उकळी येऊ द्यायची आहे। हे सर्व एकत्र करून एकजीव करायचे आहे आणि तेलामध्ये चांगले परतून घ्यायचे आहे। तुम्ही येथे बघू शकता मसाले, वाटण आणि काळे वाटाणे आणि बटाटे एकत्र करून आपण याची मस्त अशी चविष्ट चवदार आमटी करणार आहोत। यामध्ये मी येथे वरून थोडा गरम मसाला घातलेला आहे। तुम्ही येथे बघू शकता। तुम्ही येथे गरम मसाल्याऐवजी चिकन मसाला सुद्धा घालू शकता। आमटी फार छान होते, चवीला फार छान लागते। आता आपण याला चांगली उकळ येऊ देणार आहोत। साधारण 20 मिनिटे तरी आपण याला चांगले कडू देणार आहोत। याला चांगली उकळी येऊ देणार आहोत म्हणजे ते चांगले शिजले जाईल। तुम्ही येथे बघू शकता आमटीला चांगली उकळी आलेली आहे आणि आमटी खाण्यासाठी तयार आहे। अशी ही काळ्या वाटाण्याची आमटी तुम्ही भातासोबत खाऊ शकता, चपातीसोबत खाऊ शकता किंवा भाकरीसोबत सुद्धा खाऊ शकता। फार छान लागते। अशी ही काळ्या वाटाण्याची चमचमीत आणि चविष्ट आमटीची रेसिपी जर तुम्हाला आवडली असेल तर रेसिपीला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब